नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पावभाजी। तर बघूया, इथे मी 2 मोठे बटाटे बारीक कट करून घेतले आहे। त्यानंतर फ्लावर, 1 वाटी वाटाणा, अर्ध गाजर, 1 शिमला मिरची आणि अगदी थोडं बीट। बीट फक्त कलर येण्यासाठी घातला आहे। नंतर चवीनुसार मीठ आणि पाणी घालून आपण भाज्या उकडून घेऊ। तर आपण 3 शिट्ट्या करून घेऊ। तर 3 शिट्ट्या झाल्या आहे। कुकर थोडा थंड झाला आहे। तर आपल्या भाज्या अगदी छान शिजल्या आहेत। आपण याला मॅश करून घेऊया। तर भाज्या मॅश करून झाल्या। आता आपण फोडणी करूया। फोडणीसाठी तेल, त्यानंतर जिरे, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतले आहे। नंतर आलं लसूण पेस्ट, 1 शिमला मिरची अगदी बारीक कापलेली। नंतर आपण पावडर मसाले घालूया। यामध्ये हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, काश्मीरी लाल मिरची, धनेपूड। तर आपण मसाले छान मिक्स करून घेऊ। मसाले छान मिक्स झाले की यामध्ये टोमॅटो घालायचा। तर इथे मी 2 टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतले आहे, ते यामध्ये घातले। नंतर मीठ घालायचं टोमॅटो शिजण्यासाठी आणि थोडं पाणी घालून याला छान शिजवून घेऊया। तर टोमॅटो छान शिजला आहे, बघू शकता। तर आपण यामध्ये मॅश केलेल्या भाज्या मिक्स करू। तर या पद्धतीने भाज्या छान मिक्स झाल्या की याला एक उकळी येऊ देऊ। तर या पद्धतीने जर तुम्हाला पातळ भाजी हवी असेल तर यामध्ये थोडं पाणी ॲड करू शकता। इथे मला भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट वाटते। तर यावर कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा। तर यामध्ये मी थोडं बटर घातलं आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। तर इथे आपली पावभाजी तयार आहे। नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।